साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। डीजे पासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील आगामी गणेशोत्सव डीजे मुक्त करण्यासाठी तसेच गणेशोत्सव काळामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे तरुण मंडळांना आवाहन केले। सध्या समाजामधील तरुणाईमध्ये डीजेचे मोठ्या प्रमाणावरती फॅड वाढले। कोणतेही छोटा मोठा कार्यक्रम असो, डीजे शिवाय तरुणाईला रंगतच येत नाही। काहीतरी व्यसन करून डीजेच्या तालावरती नाचणं एक प्रतिष्ठा समजली जाते। वेळप्रसंगी नाचताना हाणामारीच्या देखील घटना घडतायत। डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वयोवृद्ध लोकांना, बालकांना त्रास होतो, तसेच हृदयविकाराच्या आजाराने पीडित रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो। डीजे मिरवणुकीमध्ये नाचताना आजपर्यंत अनेक तरुण कर्णबधीर झाले, तर अनेकांना हृदयविकाराचे तीव्र झटके येऊन त्यांचा मृत्यू देखील झाला आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीमध्ये येण्यापूर्वी बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीमधील गणेशोत्सव डीजे मुक्त केला होता। आता राहुरी येथील आगामी गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचा ठेंगे यांनी निर्धार केलाय। 24 जुलै रोजी राहुरी शहरामधील जंगम गल्ली येथील श्रीराम दत्त मित्र मंडळाला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट दिली आहे। यावेळी ठेंगे यांनी मंडळामधील तरुण आणि काही वयस्कर कार्यकर्त्यांशी चर्चा करून डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम समजावून सांगितले। तसेच डीजेवरती वायफळ खर्च करण्यापेक्षा आगामी गणेश उत्सव काळात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात यावे असं आवाहन करण्यात आले। यावेळी वयस्कर मंडळींनी ठेंगे यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला। तर शहरामधील इतर मंडळे डीजे मुक्त झाले तर आम्ही देखील डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करू असा विश्वास मंडळामधील तरुण कार्यकर्त्यांनी दिलाय। दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी येथील आगामी गणेश उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी विविध मंडळांमधील कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत। पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ठेंगे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले। बैठकीला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन संजय ठेंगे यांनी केलंय। 24/7/2024 रोजी आमचे श्रीराम दत्त मित्र मंडळाची वार्षिक गणपतीची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये PI साहेब, किंग साहेबांनी भेट दिली आणि त्यांनी मंडळाला सांगितलं की या वर्षी तुम्ही डीजे विरहित गणपती विसर्जन मिरवणूक काढावी। त्यांच्या शब्दाला आमच्या मंडळाने प्रतिसाद दिला आणि विचार विनिमय करून तुम्हाला सांगू असा शब्द दिलाय त्यांना। माझं सुद्धा म्हणणं आहे की डीजे विरहित मिरवणूक काढली चांगली राहील। श्रीराम दत्त मित्र मंडळाच्या वतीने आम्ही डीजे गणपती उत्सवात लावायचा की नाही लावायचा या संदर्भात एक छोटीशी मीटिंग घेतली आणि आज आमच्या या मीटिंगला संजय ठेंगे साहेब PI उपस्थित होते। त्यांनी आम्हाला असं आवाहन केलंय की तुम्ही जर डीजे लावायचा किंवा न लावायचा याचे फायदे आणि तोटे त्यांनी आम्हाला समजून सांगितले। त्या संदर्भात आता आम्ही विचाराधीन आहोत का डीजेचे दुष्परिणाम आणि त्यानुसार येणारं अपंगत्व, कायमचा बहिरेपणा आणि हाय BP आणि हार्ट अटॅक असे ज्या घटना याच्या अगोदर घडल्यात, परंतु अशा इथून पुढे घडू नये यासाठी आम्ही आमचं मंडळ डीजे न लावण्याबाबत विचाराधीन आहोत आणि पुढे ही सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांना आम्ही सदा प्रतिसाद देऊ असं आम्ही सर्व इतर मंडळांना आवाहन करत आहोत। आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने साहेब आहेत, ढेंगे साहेब PI, त्यांनी रस्त्याने जाताना आमच्या मंडळाकडे पाहिले, परंतु त्यांचे आर्थिक आत्म्याची भावना झाली, तर त्यांनी स्वतः सगळं नियोजन करून मंडळातले कार्यकर्ते होतेच, त्यांनी स्वतः आरती केली आणि योगायोगाने आजच आमची मीटिंग होती
तर मीटिंग मध्ये चर्चा चालू असताना साहेबांनी एक विषय मांडला. मी बेलवंडीला असताना डीजे विरहित मिरवणूक हा विषय घेतला आणि तिथं सर्व गावाने त्यांना सहकार्य केलं. त्यामुळं जे मंडळ फक्त एकच राहिलं डीजे वाजवणार, बाकीचे सगळे डीजे विरहित होते. तर त्या गावातले लोक इतके खुश झाले आणि ते ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनी गणपतीचा 10 दिवस आनंदात म्हणजे वातावरणात गेला आनंदात. त्यामुळे त्यांनी म्हणले मी बेलवंडीला अशा प्रकारे केलता, तुम्ही जर राहुरीत मला मदत केली तर होऊ शकतं, परंतु त्यासाठी तुम्हाला करावं लागेल. पण आमच्या मंडळात जर डीजेच नाही लावला तर मग पोरं सगळे गायब. त्याच्यामुळं पोरांचा विचार नाही, परंतु काही समजदार मंडळातले लोक होते, त्यांनी साहेबांना शब्द दिलाय आम्ही 100% या गोष्टीचा विचार करू. आणि राहुरीतील मंडळांनी त्यांनी साहेबांनी पुढाकार घेऊन मंडळांना विनंती करावी, म्हणजे हळूहळू हे संपल. आज सायंकाळी राहुरीचं ग्रामदैवत श्री बुवासिन बाबा यांची जी यात्रा होती, त्या यात्रेच्या दरम्यान मी सहज इथे वैजनाथ मंदिरापासून जात असताना आणि आज गणेश चतुर्थी असल्यामुळे तिथे आरती सुरू होती आणि त्या आरतीत मी सहभागी झाल्यानंतर समजलं की येथील मित्रमंडळाची आज एक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जी मिटिंग होती आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही त्यांना आव्हान केलं की जसं आम्ही मागच्या वर्षी बेलवंडीमध्ये डीजे विरहित गणपती सण साजरा केला होता आणि त्याला सर्व तिथल्या बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील गावांनी प्रतिसाद दिलेला होता, त्याचप्रमाणे आम्ही आज येथील गणेश मित्र मंडळाला ज्यावेळी आव्हान केलं त्यातील बुजुर्ग मंडळींनी डीजेचा जो होणारा त्रास आहे आणि डीजे मुळे कुटुंबातील महिला त्या गणेशोत्सवात सहभागी होऊ शकत नाही, बऱ्याचशा वेळी वृद्धांना त्याचा त्रास होतो, बऱ्याचशा वेळी घरातील भिंती त्याचे कंपन ते धोके असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला की आमचं मंडळ जर सर्व राहुरीच्या मंडळांनी डीजे विरहित गणपतीचा निर्णय जर घेतला तर आम्हीही निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. पण त्याच वेळी ह्या मंडळाचे काही बुजुर्ग जे मंडळी आहेत त्यांनी आम्ही याची सुरुवात करू असाही आम्हाला शब्द दिलेला आहे. तर निश्चित म्हणजे एक सकारात्मक एक मेसेज याच्यातून जातोय आणि सत्संकल्प जो आहे तो मला वाटतं या मंडळाने आज केलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मी आज राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांनाही आव्हान करतो की आपण हे डीजे विरहित मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा वापर तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संकल्पनेवर विचार करावा. निश्चित प्रशासन आपल्या पाठीशी राहील आणि त्याकरता आम्ही दिनांक 26/7/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता राहुरी तालुक्यातील सर्व गणेश मंडळांना येऊ घातलेल्या गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मीटिंग साठी बोलवत आहोत आणि त्याच्यातही आम्ही परत तेच आव्हान करणार आहोत. थँक्यू. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.